अगं मधू, हाँ मोहरचं जावई बापूंच्या बरोबर बाहेर गावी जायचं काही ठरलं का? म्हणजे तारीख ठरली का त्यांची? अहो नेमकं काहीच बोलली नाही मला मोहर. काय झालंय ना, आणि पल्लवीची परिस्थिती अशी असल्यामुळे तिची काही इच्छा नाही हो. पोरीचं नशीब तरी बघा ना, लग्नाला एवढे महिने झाले, कुठे जाणं नाही येणं नाही. आणि आता जेव्हा जायचा योग आला तेही नेमकं तिच्या अशा मनस्थितीत. तरी काय परीक्षा घेतोय तिची कुणास ठाऊक. पदर पसरून सुखाचं दान मागत होती ती देवाकडे, तेव्हा तिची हाक ऐकू नाही आली त्याला. आणि आता बहिणीच्या काळजीत आहे, चिंतेत आहे, तर तिच्या प्रापंचिक इच्छा पूर्ण करू पाहतोय. हो, जमेची बाजू एवढीच आहे आई की आता निदान तिच्या सासरचे तरी तिची दखल घेते. एकदा माझी पल्लू बरी झाली ना की मग माझी मोहर मोकळी झाली बघा, संसार सुख उपभोगायला. पल्लवीच्या तब्येतीत सुधारणा आहे ना ग आता? मला सुद्धा तिला भेटावंसं वाटतंय. मला कळतंय हो आई, पण तुम्ही ना अशक्य गोष्टी मनातच नका आणू. तुम्हाला आणि मला लाख गोष्टी कराव्याशा वाटतील हो पल्लवीसाठी, पण यांना कोण समजावणार? मी समजावीन त्याला. कोण समजावणार म्हणजे काय? आईच्या अधिकारानं समजावीन त्याला. आता त्याचा आडमुठेपणा बस झाला, पुष्कळ केला. अहो अहो पण नाही आणि काही नाही. मला जायचंय म्हणजे जायचंय. आई आल्यासारखी 2 दिवस राहा तरी. हे सुद्धा तुझंच घर आहे. तुझ्या पायाला ना नुसती भिंगरी लागली आहे बघ. इतके दिवस बाहेर होतीस ना, आता कुठे निघालीस? पल्लवीला भेटायला. आई, त्या मुलीचा विषय काढून आधीच हिने माझं डोकं भांडावून सोडलेलं आहे. आल्या आल्या तू सुद्धा सुरू झालीस. अरे काय चुकीचं बोलले रे मी? हा सांग, काय चुकीचं काय बोलले मी? माझ्या नातीची तिकडे अशी अवस्था असताना तिची काळजी घ्यायला मी नाही जाणार तर कोण जाणार? जा, सगळ्यांनी जा. तिकडेच स्थान मांडून बसा. राहीन मी इकडे एकटाच. तुम्ही तिकडे गेल्याने मला काही फरक पडणार नाही. जा. अरे माधवा, वंस, निदान फोन तरी करून बघा यांना. विचारा तरी कुठे आहेत. मोहर तूच म्हणाली होतीस ना रोहनचं काहीतरी अर्जंट काम आहे, झालं की येईल तो. हो पण फारच उशीर झालाय हो, आतापर्यंत यायला हवे होते. बरं थांब, मी करते कॉल. आला तुम्ही, या ना. रोहन एक मिनिट. मोहर सांगत होती की तुला कुणाचा तरी कॉल आला आणि तू अचानक निघून गेलास म्हणून. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. रिलॅक्स. अहो जेवून घेताय ना तुम्ही? भूक नाहीये मला. असं नका करू, थोडं तरी खाऊन घ्या. उपाशीपोटी झोपू नये. बऱ्याच गोष्टी आयुष्यात करू नये असं सांगितलं, पण काही माणसं सोयीस्करपणे त्या करतात. गुड नाईट शिखर. रोहन, अरे रोहन, असं काय बोलून गेले? काय झालं यांना? हे बघ, रोहनला नक्कीच कसलं तरी टेन्शन. तू काळजी करू नकोस. तो शांत झाला ना की सगळं सांगेल आपल्याला. मला ना तुझ्याकडून एक फेवर मागायचं. हा, तुझ्या आईने तुला लग्नाचा हार दिला ना, मला तो हवा. आणि एका दिवसासाठी एका पार्टीमध्ये मला उद्या घालायचं. इनफॅक्ट रेट्रो थीम आहे ना, सो जुन्या पद्धतीचे दागिने घालायचे.
मोहर मी काहीतरी विचारतोय. नाही हो, खरंच काही नाही. की असं आहे, एखादी गोष्ट चुकून सांगायची राहून गेली आहे आणि भीती वाटते म्हणून सांगत नाहीयेस.